नमस्कार, मी नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कोल्हापूर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं शेतकऱ्यांच्यासाठी देवेंद्रजींनी कर्जमुक्तीची योजना जाहीर केली। या योजनेचा लाभ आता 30 जूनपासून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मिळण्याला सुरुवात होणार आहे। यामध्ये या शेतकऱ्यांच्यासाठी जे काही प्रमुख निकष कर्जमाफीच्या योजनेसाठी आहेत हे आपण पूर्ण करणं गरजेचं आहे। यामध्ये 30 जून 2025 अखेरची थकबाकी ही कर्जमाफीसाठी पात्र राहील। 2 लाखांचं शिल्लक पीक कर्ज आहे हे या थकबाकीसाठी ग्राह्य धरलं जाईल आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ या कर्जमाफी योजनेमध्ये दिला जाईल। चालू वर्षाचं जे काही कर्ज आहे ते कर्ज 30 जून 2026 पर्यंत पूर्ण भरणं आवश्यक आहे, तरच प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ या सर्व शेतकऱ्यांना मिळेल। त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की मुदतीत परतफेड न केल्यास आपण या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित होऊ शकता। त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांनी या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आपली कर्जफेड मुदतीत करावी आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं सुरू केलेल्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा थकबाकीदार शेतकऱ्यांनी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यावा, जे अनुदान 50,000 रुपयेपर्यंत सरकार आपल्या सर्वांना देणार आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये। धन्यवाद।